नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 38% वाढ. 30 ऑगस्ट रोजीची मोठी बातमी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन 8वा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 38% तर पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये 34% वाढ होईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल. मूळ वेतनातील वाढ ही फिटमेट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. सद्यस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेट फॅक्टरनुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर फिटमेट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 15,000 रुपये आहे. आता 8वा वेतन आयोगमध्ये 2.68 पट फिटमेट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. 2.68 पट फिटमेट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता किमान मूळ वेतनात 6,000 रुपयांची जी की वेतन श्रेणीनुसार 46,000 रुपये पर्यंत वाढ होऊ शकते. तर याचा फायदा सेवानिवृत्ती उत्पादनात तब्बल 2.5 पट वाढ होईल. तर पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार तब्बल 34% वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होईल. नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होईल? नवीन वेतन आयोग हा दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. धन्यवाद.